मित्रहो, महायुतीच्या सरकारमध्ये अर्थ खातं हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेलं होतं. अर्थातच अजित पवार यांच्याकडं हे अर्थ खातं होतं. बघा, सरकारमध्ये सुद्धा आणि राजकारणासाठी सुद्धा हे अर्थ खातं अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळं सत्तेतल्या सगळ्याच पक्षांना अर्थ खातं आपल्याकडंच असावं असं वाटतं, कारण त्यातून बरंचसं राजकारण सुद्धा त्यांना करायचं असतं. 28 जानेवारीला अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. अजितदादांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिलं गेलं. पण याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कौशल्यानं, अत्यंत हुशारीनं अजित पवार यांच्याकडे असलेलं अर्थ खातं स्वतःकडे ठेवून घेतलं. अर्थसंकल्प मांडून झाल्यावर किंबहुना चालू अधिवेशन संपल्यानंतर हे अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीच्या स्वाधीन केलं जाईल असं आश्वासन सुरुवातीला भाजपाकडून आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही दिलं गेलं होतं. पण त्यानंतर आज तागायत अर्थ खातं फडणवीस यांच्याकडेच राहिलेलं आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेते या खात्याच्या प्रतीक्षेत राहिले, पण आता मात्र भारतीय जनता पक्षानं अर्थ खातं सहजासहजी सोडायला नकार दिल्याची सुद्धा माहिती आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकारावर अत्यंत कडक शब्दामध्ये आपली खंत व्यक्त केली. अर्थ खात्याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर बोललेलो आहोत, मात्र त्यांच्याकडून या विषयावर कोणतीही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही असं सांगत सुनेत्रा पवार यांनी ही खंत व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर यावर चर्चा टाळली जात असल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात ही अस्वस्थता वाढलेली आहे. अजित पवार यांच्याकडे असलेलं हे महत्वाचं खातं राष्ट्रवादीला देण्यामध्ये भाजपाकडून चालढकल होत आहे आणि हे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आता पुरतं लक्षात आलेलं आहे. राज्यातील नेत्यांशी चर्चा करण्याऐवजी भाजपनं हा चेंडू आता थेट दिल्लीच्या दरबारामध्ये टोलवलेला आहे. अर्थ खात्याविषयी जे काही ठरवायचं आहे ते आमच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून ठरवा. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याशी याबाबत चर्चा करावी असं आता भाजपानं राष्ट्रवादीला सांगितलेलं आहे. म्हणजे सरळ सरळ भाजपानं अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्या राष्ट्रवादीला गंडविण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. बहुतेक त्यांना हे खातं राष्ट्रवादीला द्यायचं नाही. अजित पवार असते तर भाजपाने हे उद्योग केले असते का हो? भाजपच्या या दिल्लीवारीच्या अटीमुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यामध्ये मोठा संताप आहे. अजितदादांकडे असलेलं खातं पक्षाकडेच राहणं हा तर आमचा अधिकार आहे अशी भावना सुद्धा या बैठकीत या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पण आक्रमकपणे मांडली. हे खातं परत मिळत नसल्यामुळे सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आपल्या मनातली खंत बोलून दाखवलेली आहे. अहो बघा ना, ज्याचं आहे त्यांना द्यावं एवढं साधं सरळ हे गणित असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र आधी देतो देतो असं सांगितलं आणि आता दिल्लीचा रस्ता दाखवायला लागले आहेत. मऊ लागलं म्हणजे कोपरानं खाण्याचा हा प्रकार नाही का? अजितदादा पवार हयात असते तर ही हिंमत भाजपने केली असती का? मग त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्याशी अशा पद्धतीचं राजकारण कितपत योग्य आहे? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.